नाशिक धर्मांतर प्रकरणात एसआयटीकडून संशयितांच्या बँक खात्यांची सखोल तपासणी केली जाते। फंडिंगचा स्रोत कुठून येतोय, विशिष्ट व्यक्ती किंवा संघटनांचा तपास त्यानिमित्तानं सुरू झालाय। 2022 पासून कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय आहे। आजी माजी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती संकलन करण्याचं काम सुरू आहे। ऑपरेशन मॅनेजरला काही माहिती असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप झालाय। आरोपी कोणाच्या शिफारसीने कंपनीत दाखल झाला याचाही शोध घेतला जातोय, तर ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स या सगळ्यांमधून पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। कंपनीची ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी हिच्या पोलीस कोठडीमध्ये 15 एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे। अश्विनी चेनानी हिचा थेट गुन्ह्यात संबंध असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। चेनानी आणि आरोपींमध्ये संवाद झाल्याचं सीडीआरमध्ये दिसतंय, असा दावाही सरकारी वकिलांनी केलाय। तसंच आरोपी आणि चेनानी हिच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती देखील वकिलांनी दिली आहे। पुढील चौकशीसाठी न्यायालयाने अश्विनी चेनानी हिला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कस्टडीमध्ये तिचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तपासादरम्यान दिसून आलेला आहे आणि इतर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्या बरोबर पण SDR, CDR किंवा आणखी काही इतर तांत्रिक पुरावा असेल त्या अनुषंगाने तपासामध्ये काही प्रगती दिसून येत असल्यामुळे आम्ही पुन्हा माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती।